आम्ही आलो होतो आणि तेवढ्यात आम्हाला माहिती पडलं की बिट्टीच्या पायामध्ये काटा घुसलेला आहे. बिट्टी गेली खेळायला डाव्या पायामध्ये. हे बघा, काटा हे झाला. म्हणजे ती गावाकडे खेळत होती जरा, पडते आता तुम्ही तर तिच्या पायामध्ये आता सकाळीच मी बघितलं तर काटा घुसलेला आहे. तर तो काटा काय आमच्याशी निघत नाही, त्याच्यामुळे आम्ही तिला घेऊन चाललोय डॉक्टरकडे. काय माहिती कुठे खेळायला गेली होती, शेणामध्ये कुठे. तर बघा कसं काटा तो निघतच नाही. मी काढण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही निघालेलो आहे बिट्टीला घेऊन डॉक्टरांकडे चाललेलो आहोत. कारण का मग आता तो काटा फार जरा मध्ये गेलेला आहे, तर आम्हाला काढणं मुश्किल आहे. तर आम्ही डॉक्टरांकडे गेलोच नाही, तर कसं होते काय. तर आता आम्ही निघालेलो आहोत कारण का आम्हाला जायचं आहे. तर आम्ही बघू आता डॉक्टर काय सांगतात काय नाही माहीत नाही. तर काटा थोडासा मध्ये गेलेला आहे, बघू काय होतंय. आणि आम्ही लिफ्टमध्ये आहोत. चाललेलो आहोत ते आम्ही निघालेलो होतो. तर अशा पद्धतीने आता आम्ही निघाले तिकडे डॉक्टरकडे जायला. पहिले आम्ही पाटील डॉक्टरांकडे गेलो, तिथं चालू होतं. आता बघा काय करतंय डॉक्टर माहीत नाही. प्रयत्न तर चालू आहेत. एक चूक किती महागात पडते बघा. कसं ती रडते, खूप रडते. तिच्या आजीबरोबर गेली होती ती खेळायला. त्या आजीने तिला सोडली होती मातीमध्ये, तर त्याच्यामुळे कळलंच नाही ती कसं. तर बघितलं कसं एक चूक किती महागात पडते. इकडे आता आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे तिला घेऊन आलेलो आहोत, गुरुदेव नर्सिंग होममध्ये. तर आता बघू हे डॉक्टर काटा काढतात की नाही माहीत नाही. तर मी हे डॉक्टर आले होते, मी त्यांना सांगितलं. तर इथे मला पाटील सर बोलले की वरती घेऊन जा, म्हणून मी घेऊन आली तिला. तर बघा आता तिला ते ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन काटा काढण्याचा प्रयत्न चालू आहे. पण प्रयत्न ते करत होते, पण माहीत नाही आता कसं काय होईल ते. काटा काढणं चालू आहे.